अरे हळूहळू मला लागणार नाही एवढं करा. काय सांगाल आज भव्य हिंदू संमेलनात आज उपस्थिती दर्शवली आहे, नक्की काय कारण आणि कशा पद्धतीने आपली रूपरेषा होती? नाही. राज्यामध्ये आणि राज्य आणि देशामध्ये हिंदू संमेलनाचं आयोजन होत आहे आणि पुरं हिंदू समाजाला एकत्र आणणं आणि राष्ट्रीय स्वयंसंघाच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने अशा हिंदू संमेलन सगळीकडे होत आहेत आणि तिथे आम्ही एक हिंदू म्हणून तिथे उपस्थित राहून या हिंदू राष्ट्राला अजून भक्कम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण एकत्र येतो आहे. सर, अशोक खरातांचं प्रकरण जे आहे त्याचा वेगळंच वळण घ्यावं लागले. आता येताना पाहिलं होते रुपाली चाकणकरांचा राजीनामा झाला. आता कसं पाहता याच्याकडे कित्येक महिला त्या ठिकाणी पीडित पाहिलं म्हणून बोलतोय. जसं आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आवाहन केलेलं आहे, अशा कुठल्याही माता भगिनींना त्या संदर्भात अगर काही त्रास झाला असेल तर त्यांनी सरकार म्हणून आमच्याशी संपर्क साधावा, जेणेकरून आम्ही त्यांना मदत करू शकतो. आता प्रत्येक धर्मामध्ये असे सडके आंबे असतात. ख्रिश्चन मिशनरी आहेत, किती मौलवी धर्माला खराबच करतात. हिंदू समाजामध्ये असे एक दोनच सध्या क्वचित निघतात आणि त्यांचा आणि त्याचा हिंदू धर्माचा काही संबंध पण नाही. आणि म्हणून ह्या निमित्ताने मी एवढंच सांगेन की सरकार म्हणून आम्ही त्या सगळ्या भगिनींच्या बरोबर आहोत. कोणीही ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचं महायुतीचं सरकार करणार आहे. सोशल मीडियावर तुम्हाला टार्गेट केलं जाते, तुम्ही असताल, पडळकर असताल किंवा लांडगे असताल काय की कुठे या संदर्भात तुम्ही आले नाही पुढे आंदोलन पुढे यायचे सोशल मीडियावर काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? सोशल मीडियावर टार्गेट केलं जातं तुम्हाला नाही काय की कुठे गेले आता तुम्ही कुठं हिंदू कुठे गेल्यावर पिंपरी चिंचवडला आहे म्हणजे काय? तर मला जो प्रश्नच कळला नाही. कसलं टार्गेट? तुम्हाला टार्गेट केलं जातं की तुम्ही अन्य ठिकाणी धर्मियांच्या ठिकाणी जाऊन भाषणं घेता, इथं खरातांच्या वेळेस मात्र तुम्ही कुठं काय बोलता? आता बोललो ना, तुझ्या प्रश्नाला उत्तर तर दिलंय ना. सोशल मीडियावर तुम्हाला टार्गेट केलं जातं. सोशल मीडियामध्ये सगळ्याच प्रकारचे प्राणी असतात. त्याच्यात काय? लहान मुलीवरती देखील हल्ला झालेला आहे, ऍसिड हल्ला, त्या संदर्भात देखील तुम्ही बोललं नाही. त्यामुळे कुठल्या लहान मुलीवर ऍसिड हल्ला मध्ये हो, तर माझ्याकडे माहिती आली तर मी बोलणार. त्यामुळं माझ्या जिभेला हाड नाही बाबा, माझ्या जिभेला हाड नाही, त्याची तू चिंता करू नको. माझ्याकडे माहिती आली ना, मी निश्चित बोलतो, मला काय प्रॉब्लेम नाही. एकंदरीत पाहिलं तर मोरे गोसावी या आरक्षित जमिनीबाबत आपण पण असे काही जे लोक आहेत, तिथं विषय संपवतो, असे काही जे लोक आहेत जे मुसलमान समाजाबद्दल अगर काय झालं ते खूप लोक किती बिळामध्ये बसतात आम्हालाही माहिती आहे. फक्त हिंदू धर्माची बदनामी करण्यासाठी काही लोकांना फार एकदम गुदगुद्या येतात ज्या आता होत आहेत ना, त्यांनी तसंच सर्व धर्म समवायाची भाषा करतात ना. हां, मग कोण जेव्हा हिरवे साप वळवळतात तेव्हा पण त्यांनी जरा थोबाड उघडावं. बोला. मोरे गोसावी तिला आरक्षित जमिनीबाबत आपण पाठपुरावा करणार होते, नक्की पुढे काय झालं? माहिती घेऊन तुला सांगू शकतो. आता माझ्याकडे त्याची माहिती नाही. ते परत गेल्यानंतर काय माहिती मी मागवलेली, नंतर माहिती देतो. खरातांसोबत अनेक मोठ्या राजकीय नेत्यांचे फोटो देखील समोर येत आहेत. अमित शहाजी असतील किंवा उद्धव ठाकरे, अनेकांचे फोटो. उद्धव ठाकरे आहे, मिलिंद नार्वेकर आहे. तू सगळी नावं घे ना. विशिष्ट नावं काय घेतोय तू? राजकीय सगळे आले ना. विशिष्ट नावं काय घेतोय? नाही घेतले मी. राजकीय नाव घे, सगळ्या घ्यायची तर सगळ्यांची घे. सगळे राजकीय काय काय जे राजकीय काय काय म्हणजे नावं घे. मी जे घेतलं ते घे. चल काय उगायचं काय? कसं पाहता फाशी दिली पाहिजे, फाशी. त्याच्या कमी नाही. महाराज आमचे दैवत आहे. कोणी त्यांच्याबद्दल बोलल्यानंतर फाशीपेक्षा कमी शिक्षा मिळाली नाही पाहिजे असं मताचं मी आहे. अरे त्यांना